आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त एक बटाट्यापासून छान हेल्दी टेस्टी नाश्ता बनवून दाखवणार आहे। सकाळ सकाळ आपण रोज उपमा, कांदे पोहे किंवा इडली डोसे वगैरे खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हा नवीन नाश्ता नक्की ट्राय करा। फक्त एकच बटाट्यापासून हा नाश्ता तयार होतो, पण खायला मात्र इतका टेस्टी, एवढा क्रंची असतो ना, की हा नाश्ता तुम्ही एकदा ट्राय केला ना तर समोसे कचोरी तर विसरूनच जाताल। तर चला झटकीपट आपण याला बनवून घेऊया। तर सकाळचा टाईम आहे, मस्तपैकी बघू शकतात खिडकीपाशी ऊन पडलेला आहे आणि कॅमेरा जरा मी या साईडला सेट केला आहे। तर इकडे बघू शकता थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं पॅनमध्ये, त्यामध्ये राई जिरा अर्धा चमचा टाकायचा आणि हे थोडंसं परतून घ्यायचं। हवं ते इकडं मी आता लाल तिखट टाकते, म्हणजे लाल मिरचीचा जो चुरा असतो ना, कूट असतो ना, तो अर्धा चमचा टाकते। तुम्ही हवं तर 2-3 मिरच्या इथं हिरव्या कट करून टाकू शकता, थोडासा स्पायसीपणा येण्यासाठी, म्हणजेच तिखटपणा। आता राई जिरे आणि थोडंसं तिखट टाकून मिक्स केलेलं आहे आणि चिमूटभर आपण रंग येण्यासाठी हळद टाकायची। अगदी चिमूटभर, चिमटीत बसेल ना हाताच्या एवढी टाकायची, जास्त नाही टाकायची। आणि मग हे सगळं साहित्य जरा परतून घ्यायचं। हे अगदी सकाळच्या टायमिंगला मी हा नाश्ता बनवत आहे, कारण रोज ना कांदे पोहे वगैरे खाऊनसुद्धा कंटाळा येतो। मग जरा वेगळं काही छान असं करून खाल्लं पाहिजे नाश्त्याला, त्यामुळं मी तुम्हाला नाश्त्याच्या छान अशा नवीन व्हिडिओ दाखवत असते। तर हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये अर्धा किंवा 1 ग्लास पाणी टाकायचं। अर्धा 1 ग्लास पाणी टाकलं की याच्यामध्ये ना मी 1 मोठा बटाटा किस करून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची। इकडे बघू शकता 1 मोठा बटाटा ना मी किस करून घेतलेला आहे, कोथिंबीर टाकायची। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे बघू शकता कोथिंबीर आणि मीठ मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। राई जिरा वगैरे टाकून मग हा बटाट्याचा किस टाकते। 1 मोठा बटाटा किसून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे। हे बघा, हे असं मिक्स करायचं या पाण्यामध्ये मसाल्याच्या, आणि गॅस एकदम मंदच ठेवायचं आणि हे बटाटा मिक्स करून घ्यायचं। सगळे मसाले म्हणजे आपण जे पण तडका बनवला ना, त्या सगळ्यामध्ये हे बटाटा मिक्स करून घ्यायचं। खूप छान नाश्ता होतो। मला वाटतं मी जरा कॅमेरा दुसऱ्या साईडला ठेवते, त्याला उकळी येऊन द्यायची आहे। हे बघा आता इकडून तुम्हाला व्यवस्थित दिसेल, कारण मला स्वतःलाच ते वाटत नव्हतं व्यवस्थित। तर हे बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे, थोडीशी हळद टाकल्यामुळे किती छान रंग आला आहे बघू शकता। आणि कच्चा बटाटा आपण या मसाल्यामध्ये टाकून घेतला आहे। ह्याला थोडीशी उकळी आली ना, मंद गॅस ठेवायचा। थोडंसं उकळून झालं की आपण 1 वाटी रवा घ्यायचा, बारीक जाड रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता। चांगला क्रिस्पीपणा येण्यासाठी 1 चमचा तीळ तुम्ही इथे टाकू शकता। मी 1 चमचा तीळ ह्या स्टेजवर टाकून घेतलेला आहे। खरं तर तीळ ना ज्यावेळेस जिरा मोहरी टाकली होती ना, त्याच वेळेस टाकायचं असतं, पण माझ्या लक्षातून गेलं म्हणून मी आता टाकून घेतलं लगेच। आता उकळी झाली की याच्यामध्ये आपण 1 वाटी मी इथे रवा घेतला आहे, बारीक रवा, तो याच्यामध्ये टाकायचा। एकदम रवा नाही टाकायचा, थोडं जसं लागेल तसा रवा टाकत राहायचा। हे बघू शकता बॅटर फक्त थिक होईपर्यंतच रवा याच्यामध्ये मिक्स करत राहायचा। आणि रवा कसं लगेच पाणी सोकून घेतं, म्हणून झटकेपट याचा डो तयार होईल। अगदी काही सेकंडमध्येच हा डो तयार होतो। हे बघू शकता मंद आचेवर याला असं मिक्स करत राहायचं। आता रव्याने सगळं पाणी मसाल्याचं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकजीव झालेला आहे। तर सगळे मसाले जे पण आपण ॲड केले त्याच्यामध्ये सगळे एकजीव झालेले आहेत। ह्याला थंड करायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता थोड्याशा वाफा निघतात, अगदीच थंड नाही करायचं। आणि याला थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, असं मॅश करायचं। आणि छोटे आता ह्या स्टेजवर तुम्हाला जसे आवडतील तसे ह्याला आकार द्या, म्हणजे वड्याचा आकार द्या, गोल आकार द्या। मी हे लांबसर आकार देते, किंवा मोठी ना असं एक चौकोन याची साईज बनवा आणि करंजा शंकरपाळ्या वगैरे कापतो बघा, तसेसुद्धा तुम्ही याला ट्रायंगल आकार देऊ शकता। इकडे काय ऑप्शन आहे, आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता। तर मी छान असे छोटे याला लांब असा आकार दिलेला आहे। गरम आहे इतकं पण नाही, मी हातामध्ये पकडू शकते इतकं टेम्परेचर ठेवायचं।
मस्त झालेले आहेत. असे छान छान मी करून घेते, छोटे छोटे लहान मोठे जसे पण येतील तसे. हे बघू शकता एका साईजमध्ये केलेले आहे. तर सुंदर असे तयार झालेत. आपण याला फ्राय करून घेऊया. ह्याला तुम्ही अगदी भज्यासारखं ना डीप फ्राय पण करू शकता आणि थोड्याशा तेलामध्ये सुद्धा ह्याला फ्राय करू शकता. तर मी अगदी थोड्याशा तेलामध्ये याला फ्राय करते. सगळे टाकून घ्यायचे मंद आचेवर. सुरुवातीला मंदच गॅस ठेवायचा. काय होतं, ज्यावेळेस पण आपण काही पण तेलामध्ये सोडत असतो ना त्यावेळेस गॅस स्लोच ठेवायचा, कारण गरम तेल असतं ते उडण्याची, अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळं जरा जपूनच. आता हे मी सगळे टाकून घेतलेत. मीडियम गॅस ठेवला आहे, अगदी स्लो पण नाही ठेवला. आणि ह्याच्यामध्ये फक्त रंग चेंज होईपर्यंत याला परतत राहायचं. अधूनमधून याला असं एक साईड खालीवर असं करत राहायचं चमच्याच्या साहाय्याने. हे बघू शकता. जोपर्यंत ना याच्यामध्ये कडकपणा, क्रिस्पीपणा तयार होत नाही ना तोपर्यंत ह्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं मंद आचेवर. हे असं चमच्याच्या साहाय्याने मी आलटीपलटी करून घेते आणि इतका सुंदर असा हा नाश्ता तयार झाला. बघू शकता कुठेही रवा असा निसटत नाही आहे तेलामध्ये, अगदी पॅक झालेला आहे मस्त, कारण की आपण बरोबर अंदाजाने पाणी वापरले त्यामुळं. आता बघू शकता किती छान क्रिस्पीपणा याच्यामध्ये आलेला आहे आणि सुंदर असे फ्राय होतात आहेत, कडक होत आहेत छानपैकी. आणि याला असं हलक्या हाताने आलटीपलटी करून घ्यायचं. आता याला रंग येऊपर्यंत रेड असा गोल्डन रंग आला ना, इकडे बघू शकता असा रंग याला तयार झाला की मग आपण हे काढून घ्यायचं. हे बघा किती सुंदर अशी छान रंग आलेला आहे मस्त. आता हे मी काढून घेते. गॅस तुम्ही ह्या स्टेजवर बंद केला तरी काही हरकत नाही. तर बघू शकता किती मस्त झालेला आहे नाश्ता तयार आपला, परफेक्ट. आता मी सगळे काढून घेते. हे बघू शकता झालं का नाही, एकदम परफेक्ट. आता थोडं थंड केलेत आणि एका प्लेटमध्ये मी सर्व करते. थोडासा बॅटर उरला आहे त्याचे मी करणार आहे, पण मी तुम्हाला सुरुवातीचे दाखवते झालेले. हे बघा किती सुंदर झाला आहे बघा आपला हा नाश्ता. फक्त एक बटाट्यापासून अर्धी एक वाटी रवा टाकून हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता. सकाळ सकाळ जरा काहीतरी वेगळं करायचं, कमी वेळात होणारा नाश्ता किंवा रेसिपी हे खूप आपले फायदेशीर असतात. तर बघू शकता याचा क्रिस्पीपणा वरून याचं बघा किती छान क्रिस्पीपणा. आतून बटाटा रवा इतका छान नरम सॉफ्ट शिजलेला आहे, मस्त लागतो. जिऱ्याचा, राईचा आणि मस्त तिखटपणा पण दिला आहे आपण याच्यामध्ये. तर खूप भारी लागतो. ट्राय नक्की करा हा नवीन प्रकारचा नाश्ता जर आतापर्यंत केला नसेल तर. हे बघा असं केचपसोबत, चहासोबत गरमागरम असा घ्यायचा आणि खायचा. बाहेर रिमझिम पाऊस आणि असे नवीन नवीन स्नॅक्स करून खायचं. मस्त झालेला आहे. खरंच भारी वाटलं एकदम. याच्यामध्ये क्रंचीपणा ना खूप जाणवतोय आणि आतला जो नरम सॉफ्टपणा आहे ना तो अगदी मेल्ट होते. म्हणजे थोडासा क्रंचीपणा आणि थोडासा याच्यामध्ये नरम सॉफ्टपणा खाता वेळेस तुम्हाला जाणवल. तर खूप भारी आहे. कुणाला जर बनवून दिला ना तर नक्की तुमची तारीफ करतील आणि मुलं तर आवडीनेच खातील. तर खूप हेल्दी आहे, कारण रव्यापासून आपण उपमा, शिरा वगैरे पण खातो. तर नक्की ट्राय करा. आवडला असेल तर अशा छान छान नवीन नवीन मस्त रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. आता मी एक खाऊन घेणार आहे केचपसोबत, कारण की माझा हा आवडीचा नाश्ता आहे, मी करते नेहमी. तुम्ही पण ट्राय करा. हे बघा मस्त झालेला आहे. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईबर, व्हिडिओला लाईक करा.